हाय हॅलो नमस्कार. माझ्या सगळ्या दादांना, भाऊंना, बहिणींना सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर इकडे आमचं घरचं रक्षाबंधन असं झटपट उरकवलंय आणि दीड नंतर रक्षाबंधन करायचं होतं ना, त्याच्यामुळं आम्ही दुपारीच निघालोय माहेरी. तर बघू शकता आम्हाला काही गाडी भेटली नाही आणि माहेरून जवळजवळ 1 तासाच्या अंतरावर आमचं माहेर आहे घरापासून. तर आता आम्ही निघतोय माहेरी. तर मुली काय आलेल्या नाही कारण की हॉस्टेलच्या माझ्या पुतणी आलेल्या होत्या ना, त्या म्हणे मग घरीच थांबतो. तर इकडे राखी खरेदी करायची होती, तर माझं भाऊजाईचं दुकान आहे, त्याच दुकानात आम्ही राख्या घेतल्या. आणि खूप मोठी फॅमिली असल्यामुळे मला 1.5-2 डझन राख्या लागतात. तर माझ्या भाऊजाईचं इकडं लेडीजचं सगळं सामानाचं असं जनरल स्टोअर आहे, बघू शकता. खूप सारं सामान आहे दुकानामध्ये. तर आम्ही गाडीतून उतरल्या उतरल्या तिच्या दुकानात गेलो आणि शिर्डीला नगर मनमाड हायवेवर रिंग रोडलाच हे दुकान आहे. आणि खरंच तिथले आसपासचं जर कुणी असेल तर नक्कीच तिथे एक वेळेस भेट द्या. बघू शकता मस्त असं दुकान आहे. खूप सारं नवीन असं सामान भरलेलं आहे. तर उन्हामुळे आमचे चेहरे बघू शकता. मी आणि माझी आत्या आम्ही बरोबरच आलो कारण ती माझ्या जवळच राहते आणि आम्ही दोघी इकडे रक्षाबंधनला आलेलो आहे. तर बघू शकता इकडे रक्षाबंधन सुरू झालं कारण की आमचे ना शिर्डीमध्ये सगळ्यांची दुकानं असतात आणि सगळे धंदेवाले असतात. तर एका वेळेस कुणीच भेटत नाही. तर एक 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 करून सगळ्यांना राख्या बांधावं लागेल. जे दुकानातून येईल त्यांना अशा राख्या बांधाव्या लागतात. तर ही माझी बहीण, चुलत बहीण आहे आणि तिचं आता रक्षाबंधन चालू आहे. जे दुकानचे धंदे म्हटलं ना मग दुकान बंद करून यायचं किंवा गर्दी पण असते शिर्डीमध्ये, तर सगळ्यांनाच माहिती आहे खूप सारी गर्दी असती. तर बघू शकता इकडं चालू आहे रक्षाबंधन आणि भरपूर असं गिफ्ट आलेलं आहे. आणि माझे 5 चुलत्यांची 2-2 मुलं, त्यांचे पण लहाने मुलं, अशी खरंच खूप मोठी फॅमिली आहे, बघू शकता. सगळ्यांना इकडं राखी पौर्णिमा चालू आहे आणि लहान चिल्ल्या पिल्ल्यांची सुद्धा चालू आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधन सण म्हटला की बहीण भावांचा अतूट नातेचं बंधन असतं, बघू शकता. आणि खरंच खूप प्रेम असं बहीण भावामध्ये असतं. इतर वेळेस तर ओरडाआडी करून लहान मुलंसुद्धा बहीण भावाकडून हिसकावून घेतात, पण यावेळेस राखी बांधायला खरंच खूप गरजेने येतात. तर हा माझा मोठा भाऊ, त्याला आता रक्षाबंधन चालू आहे. तर जे आणि हा लहाना भाऊ बघू शकता. तर लहान मोठा मला 2 सख्खे भाऊ आणि चुलत भाऊ पण 7 आहे. तर सगळ्यांना राख्या बांधायला खरंच खूप वेळ जातो. अ, तर ह्या लहान भावासुद्धा मोठा दुकानात गेल्यावर लहान भाऊ घरी आला तेव्हा त्याला ओवाळून घेतलं. आणि धंदेवाले म्हटले की मग असं चालूच असतं. आणि शिर्डीमध्ये तर तुम्हाला माहीतच असेल की इकडे दुकानं असतातच. तर आम्हाला त्यांनी पण असं गिफ्ट दिलं आणि सगळ्यांनी छान छान असे गिफ्ट दिले, बघू शकता ही भाऊजाई. आणि तिने पण साडी दिली मस्त. तुम्हाला नंतर मी जे जे गिफ्ट दिले ते नंतर दाखवील कारण की ते आम्ही काही घरी आणले नाही कारण 4 व्हीलर गाडी नव्हती ना, आम्हाला एस टीने यायचं होतं. त्याच्यामुळं आम्ही काही आणू शकलो नाही. तो आल्यावर आता ते गिफ्ट आमचं घेऊन येईल. तर इकडं आमची आत्या, तीन मी बरोबरच आलेले आहे, ती माझ्या घराजवळच राहते. आता तिचं चालू आहे इकडं रक्षाबंधन. आणि अजून एक आत्या आहे, ती पण काही आली नाही कारण की तिला सुतक होतं ना, ती म्हणे 13 दिवस झाल्यानंतर मी येईल. आणि 5 चुलते आणि 2 आत्या, असं खूप मोठी फॅमिली आहे. तर बघू शकता मस्त असं रक्षाबंधन झालं. तर ही माझी चुलत बहीण आणि हिने सुद्धा माझ्या भावाच्या मुलाला ओवाळलं. तर मस्त असं आनंदात रक्षाबंधन झालं. आता संध्याकाळी इकडे जेवण केलं आणि आल्या आल्या आम्हाला स्वयंपाक करून ठेवलेला होता. त्याच्यामुळं संध्याकाळी अगदी साधंच काळी भाजी आणि भाकरी केल्या. तर आता चालू आहे इकडं. आई आहे ही माझी, बघू शकता ही बहीण, चुलत आणि आई. आज तुम्हाला सगळी माझी माहेरची फॅमिली दाखवली आहे. आणि साईबाबाच्या मंदिरात सुद्धा जाणं झालं नाही. आम्ही जात असतो दरवेळेस, पण ह्यावेळेस काही गेलोच नाही. तर त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाल्यानंतर मी मामाच्या घरी आले. तर मामाची ते रक्षाबंधन केलं. तर चला आजच्या व्हिडिओची निगेतेच करू. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा.